गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। नमस्कार, जय गजानन। श्रीकांत यलत्तीकरचा सर्व गजानन भक्तांना सप्रेम नमस्कार। श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्यातर्फे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त श्री दासगणू महाराज विरचित गजानन विजय ग्रंथातील 6व्या अध्यायाचे आज निरूपण आहे। आपल्या ठाणे उपासना केंद्रामार्फत 2017च्या जागतिक पारायणानंतर या वर्षीच्या गुढीपाडव्यापासून सामूहिक उपासना करण्यास सुरुवात केली। तेव्हापासून आपल्या उपासना केंद्रामार्फत विविध उपक्रम राबवले गेले। जागतिक पारायण, नामजपवही, ग्रंथलेखन, धार्मिक सहली, गुरुपौर्णिमा उत्सव, भजनी मंडळाचे कार्यक्रम आणि उत्साहपूर्ण प्रतिसाद लाभत असलेली पदयात्रा असे हे काही उपक्रम। खामगाव ते शेगाव अशी साधारण 18 किलोमीटर एक दिवसीय पदयात्रेचे यंदा म्हणजे 2021ला 5वे वर्ष होते। 2020 साली पदयात्रा झाली, त्यात कोरोना साथीमुळे कमी भक्तांचा सहभाग होऊ शकला। अनेकांना इच्छा असून सहभाग घेता आला नाही। यावर्षी मात्र कोरोनाचे संकट थोडे कमी झाल्यामुळे अनेक भक्तांनी पदयात्रेला येण्याचा मानस व्यक्त करत नाव नोंदणी केली। पाहता पाहता 175 ते 200 जणांची तयारी झाली। ट्रेनचे बुकिंग झाले। सर्वच तयारी जोरदार उत्साहात सुरू असताना कोरोनाचे संकट परत गहिरे होण्याची लक्षणे दिसू लागली। बातम्या कानावर येऊ लागल्यावर सगळ्यांनाच पदयात्रा पूर्ततेची चिंता भेडसावू लागली। अशा वेळी महाराजांच्या चरणी प्रार्थना करणे व त्यांनाच ही पदयात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी साकडे घालणे हा एकच मार्ग होता। मग आपल्या केंद्रातील ज्येष्ठ व अनुभवी भक्तांनी एकत्र येऊन ह्यावर तोडगा काढला। परमार्थासी शरीर निकोप आधी पाहिजे, तरीच घडे सर्व काही। या उक्तीनुसार सर्वांची तब्येत चांगली राहावी, शारीरिक बळ वाढावे, आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम असावे, यासाठी पुन्हा एकदा सामूहिक उपासनेचा आधार घेतला। कोविडमुळे एकत्र येणे शक्य नसले तरी सर्वांनी एकाच वेळेला एकाच उद्देशाने केलेल्या प्रार्थनेचे बळ मोठे असते। त्या अनुषंगाने पदयात्रेच्या 1 महिना आधी दररोज रात्री 9 वाजता सर्वांनी आपापल्या ठिकाणी प्रार्थना सुरू केली। त्यात सर्वप्रथम महाराजांचा जयघोष करणे, रामरक्षा म्हणणे, रामरक्षा जी तुमच्या मनात निर्भयता निर्माण करते, भीमरूपी व हनुमान चालीसा म्हणणे जी आरोग्यदायी व शक्तिवर्धक असते, आणि शेवटी महाराजांची बावन्नी जो सर्व समस्यांचा रामबाण उपाय असेल असेच म्हटले जाते। अशी उपासना करण्याचे आवाहन सर्वांना केले आणि आपल्या सर्व भक्त मंडळींनी या आवाहनाचे पालन करून स्वतःचे व इतरांचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक बळ वाढवले। महाराजांच्या कृपेने आणि सर्वांच्या आंतरिक इच्छेने
आपली पदयात्रा आनंदवारी गजाननाच्या द्वारे संपन्न झाली. याआधीही गजानन उपासना केंद्राने वेळोवेळी दिलेल्या सामूहिक उपासनेच्या आवाहनांना प्रतिसाद देत आपण सर्व भक्तांनी 13व्या अध्यायाचे वाचन केले. गणपती उत्सवाच्या काळात गणपती स्तोत्र व अथर्व शीर्षाचे पठण केले. नवरात्री उत्सवाचे वेळी देवी स्तोत्र पठण केले. रामनवमीस रामरक्षा पठण झाले. हे सगळे करण्यामागचा उद्देश सगळ्यांचे कल्याण व्हावे, मनाची एकाग्रता वाढावी, मानसिक व शारीरिक आरोग्य वृद्धी व्हावी, श्रद्धा व भक्ती वाढून महाराजांच्या सान्निध्यात असल्याची अनुभूती व आनंद मिळवणे हाच शुद्ध हेतू आहे. आपण असेच सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आध्यात्मिक आनंदाचा लाभ घ्यावा ही विनंती. तर मंडळी, आता वळूया आजच्या 6व्या अध्यायाकडे. 6व्या अध्यायात बंकटलाल महाराजांना मक्याची कणसे खाण्याकरता मळ्यात नेतात ती कथा. मनोवेगाचा वारू सजवून महाराज 8 कोस दूर असलेल्या अकोट नगरच्या सान्निध्यात राहणाऱ्या नरसिंह महाराजांना भेटायला जातात. या साक्षात्कारी संत जोडीचा सुसंवाद आपल्याला खूप काही शिकवून जातो. त्यानंतर शिवरगावी चंद्रभागेच्या तीरी वज्रभूषण पंडिताला पोटाशी धरून आशीर्वाद दिला व भेटीअंती उपदेशही केला. त्यातून मोक्ष मार्ग दाखवला. या अध्यायाच्या शेवटी प्रापंचिकाचे म्हणजे बंकटलालाचे घर सोडून महाराज मारुतीच्या मंदिरात राहावयास जातात. या सर्व घटनांचा आढावा व त्याचे आध्यात्मिक महत्त्व निरूपणाद्वारे आपल्यासमोर सादर करीत आहेत आजचे आपले वक्ते अरविंददादा कुलकर्णी. त्यांचा परिचय मी थोडक्यात येथे करून देतो. अरविंददादा महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. ईश्वरी तत्वांशी समरस झालेले हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे. खामगावच्या परमपूज्य काका महाराज आगाशे यांचे अनुग्रहित आहेत ते. त्यांचे निर्मळ मन, सात्विक विचार, अनन्यसाधारण शरणागतीची भावना अशा अनेक दैवी गुणांचा सागर आहेत ते. त्यांनी मराठी MA केले आहे. पण एका शिक्षकांच्या आग्रहाखातर ते चित्रकला शिकवू लागले. त्यांच्या घराण्यात ज्ञानेश्वरीची थोर परंपरा आहे. ती कदाचित कुलकर्णी आडनावामुळेही असली. त्यांचे वडील श्री एकनाथराव कुलकर्णी यांच्या तर ज्ञानेश्वऱ्यातील हजारो ओव्या पाठ होत्या. अरविंददादा सांगतात, त्यांनी वडिलांना कधीही ज्ञानेश्वरी हातात घेतलेलीही पाहिली नाही. पण एक अलौकिक वारसा त्यांना मिळाल्यामुळे सरस्वतीचा मुक्त संचार त्यांच्या जिभेवर आहे असेच म्हणावे लागेल. विनय तो पहा. अपार रेवे मी ढवळावे, सद्गुरू बोलवेल तेच बोलावे. त्यांच्या घरचा रिवाज सांगताना ते म्हणतात, पूर्वी सर्वांचे रात्रीचे जेवण एकत्र होत असे. वडील रात्री पानावर बसल्यावर एखादी कथा किंवा ओवी सांगत. आईने केलेल्या सात्विक भोजनाचा आस्वाद व वडिलांचे आनंदाचे भोजन असा दुहेरी लाभ त्यांना मिळत असे. त्यांच्या आईचा दासबोधाचा गाढा अभ्यास आहे. ठेविले मी मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. इथे मी म्हणजे अहंकार, अहंभाव, जो पदोपदी माणसाच्या पारमार्थिक प्रगतीत अडसळ ठरतो. हा मीच सद्गुरूंना अर्पण करायचा अशी त्यांची शिकवण आहे. कुलकर्णी घराण्याचे आणखीन एक वैभव म्हणजे त्यांचे पुण्यश्लोक आजोबा व आजी. त्यांनी 13 कोटी रामनामाचा संकल्प पूर्ण करून ते पावन झाले. अरविंददादांचे कुटुंब शेगावजवळील जालना जिल्ह्यातले. त्यांना लहानपणापासून शेगावची ओढ होती. महाराजांची भक्ती हा त्यांचा सहज स्वभाव आहे. त्यांच्या पूर्व पुण्याईमुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती अगदी झपाट्याने झाली. त्यांच्या घरातील आदरणीय कुसुमताई वाडेकर यांनी त्यांना नेहमीच खंबीर साथ दिली. त्यांच्या घरी श्री गजानन महाराजांचे अनेक उत्सव दरवर्षी पार पडतात. त्यामध्ये अरविंददादा कीर्तन, भजन, प्रवचन अशी सेवा स्वखुशीने देत असतात. त्यांची श्रद्धा दिवसेंदिवस वाढतच गेली आहे. आदरणीय कुसुमताईंच्या पुढाकारामुळे सोयगावामध्ये श्री गजानन महाराजांच्या मंदिराचा पाया घातला गेला. त्यात अरविंददादांच्या पत्नी सौ स्वातीताई व त्यांच्या मातोश्रींचा मोलाचा वाटा आहे. श्री गजानन महाराजांच्या भक्तीचा समान सूत्रात गुंतलेले त्यांचे सोयगाव हे कुटुंबच म्हणावे लागेल. दर गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता हे गावकरी चौकात एकत्र जमून गजानन बावन्नीचे भक्तिभावाने पठण करतात. त्यांच्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे.
तरी त्यांच्याबद्दल माऊलींच्या ओवीत असे म्हणावेसे वाटते, ये सिद्ध प्रज्ञेचेनी लाभे मनची सरस्वते दुहे, मग सकळ शास्त्र स्वयंभे निघती मुखे. त्यांची अमृतवाणी आपले मन नक्कीच तृप्त करतील अशी खात्री वाटते. मी सूत्र अरविंद दादांच्या हाती देतो. धन्यवाद. श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्रीहरी, तुझे कृपा झाली यावरी, अशुभ व घे जाते दुरी, हा अनुभव संतांचा त्या संत वाक्यी भरवसा. मी ठेवणी श्रीनिवासा, मंगलाची धरुणाशा, तुझ्या दारी पातलो, आता विनमुख लावल्यास, त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा, रोष कधी न करावा या जान लेकरावर. बालकाचे हीनपण, माते लागी दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाल समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य समर्थ सद्गुरु श्री कृष्णानंद सरस्वती समर्थ सद्गुरु श्री काका माऊली की जय. रेणुका माता की जय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर हर हर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सब संतन की जय. संत श्री दासगणो महाराज की जय. गजानन महाराज उपासना केंद्र ठाण्याच्या सर्व गुरुबंधू आणि भगिनींना आदरपूर्वक वंदन. गेल्या काही वर्षापासून कोरोनाच्या या भीषण काळामध्ये आपण एकमेकांना या तंत्राच्या माध्यमातून भेटतो आहोत. तशी उपासना केंद्राची काही ना काहीतरी चळवळ चालू असते. महाराजांविषयी आपल्या परिवाराची आस्था, आपल्या परिवाराची तळमळ ही या सगळ्या उपक्रमातून आपल्याला दिसतच असते. अडचणीतून मार्ग काढून नवीन पर्याय शोधून महाराजांच्या भक्तापर्यंत पोहोचायचं कसं हे आपण चांगलं जाणलेलं आहे आणि या माध्यमाचा सुद्धा तसाच उपयोग आपण करून घेत आहोत. महाराजांची उपासना पद्धती, पारायण, चिंतन, भजन, नामस्मरण, पदयात्रा आणि अन्नशांती या सगळ्या उपक्रमामध्ये आपण आपल्या पद्धतीनं आपल्या यथाशक्ती शहरातला आणि एकंदरीतच धावपळीचा सगळा दिनक्रम सांभाळून त्यातल्या त्यात कोरोनाच्या आलेल्या बंधनातलाही सांभाळून काळजी घेऊन आपल्या गुरुबंधूंची भगिनींची काळजी घेऊन आपण हे सगळं चालू ठेवतोय ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे. या आपल्या उदात्त सेवेला वंदन करण्यासाठीच आजच्या या निरूपणाचा प्रयोजन. आज माझ्या वाटेवर संत श्री दासगणू महाराजांनी श्री गजानन महाराजांचा जो लीला अवतार ग्रंथ लिहिलेला आहे, ज्या प्रासादिक ग्रंथानं आपल्या मनामध्ये श्री सद्गुरू गजानन महाराजांचं एक विलक्षण असं चित्र उभं केलं. मानसपूजेनं का होईना आपल्याला त्या काळामध्ये ज्यांनी फिरून आणलं त्या समर्थ लेखणीच्या धनी असलेल्या आणि संत कृपेला पात्र असणाऱ्या, स्वतःला सकल संत चरणरज म्हणवणाऱ्या दासगणू महाराजांच्या कृपेमुळं, त्यांच्या विलक्षण प्रतिभेमुळं, त्यांच्या निस्पृह वागण्यामुळं आज आपल्याला इतका सुंदर आणि दिव्य ग्रंथाचा लाभ झाला. माझ्या वाटेवर आज या ग्रंथाच्या 21 अध्यायापैकी 6व्या अध्यायाची सेवा आलेली आहे. खरं म्हणजे दासगणू महाराजांची एक ओवी हा शुद्ध प्रबंध आहे. दासगणू महाराजांच्या ओवीमधला जो संवाद आहे, मुळात दासगणू महाराजांचं लेखन हे संवादी आहे. कुठेही त्यामध्ये पांडित्याचं दर्शन नाही, कुठेही शब्दांची चमक दाखवण्याचा प्रयत्न नाही,
कुठंही इतर ज्या काही वाङ्मयीन गोष्टी असतात त्या गोष्टी दाखवण्यापेक्षा वक्त्याशी संवाद साधणे, श्रोत्यांशी संवाद साधणे आणि नकळत नकळत त्या भाविकाला त्या काळामध्ये घेऊन जाणे ज्या काळात गजानन महाराजांनी या प्रत्यक्ष लीला केल्या. म्हणजे अनेक सद्भक्त असे आहेत जे नित्य पारायण करतात, अनेक सद्भक्त आहे ज्यांची ही अख्खी पोथीच्या पोथी पाठ आहे, अनेक कुळाचा हा कुळाचार आहे की त्यांच्या घरी ही नित्यनैमित्तिक रोज एक अध्याय तरी, एक ओळी तरी ही वाचण्याचा प्रघात आज भारतभर, भारताच्या बाहेर अनेक ठिकाणी होतो. दासगणू महाराजांची ही पोथी संवादी पोथी आहे. ही एकतर्फी नाही आहे. ती तुका म्हणे तेथे होय मनाशी मनाचा संवाद याची अनुभूती देणारी ही संवादी स्वरूपाची लेखन आहे आणि अत्यंत छोटी छोटी अक्षरं घेऊन, बाळबोध अक्षरं घेऊन. मुळात दासगणू महाराजांची प्रतिभा ही विलक्षण आहे. आपण जर दासगणू महाराजांचा समग्र साहित्यापैकी काही साहित्याचा अभ्यास केला तर दासगणू महाराजांचं यमक असेल, छंद असतील, दिंड्या, आर्या, साख्या ह्या जर वाचल्या आपण तर आपण थक्क होऊन जाऊ. म्हणजे एका याच्यात दासगणू महाराजांनी 100 म्हणजे जी 84 लक्ष योनींचा उल्लेख करून दिलेला आहे आणि अवघ्या 10-15 ओळीमध्ये 84 लक्ष योनी कशा सामोल्या हे मी तोंडी सांगण्यापेक्षा ते लेखन आपण ज्यांनी प्रत्यक्ष वाचलं ना त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशाते त्रैलोक्य थोकडे आणि शब्दांची व्याप्ती तेरे पाडे अनुभवावी असं श्री ज्ञानोबा महाराज जे म्हणतात ना की भाकरीच्या आकारा एवढं बिंब आहे सूर्याचं, पण त्याची व्याप्ती तिन्ही जगाला पुरून उरते. दासगणू महाराजांचे शब्द तसेच आहे. दासगणू महाराज 84 लक्ष योनीमध्ये आम्ही कुठं कुठं फिरून आलो, कुठल्या कुठल्या जन्माला आलो त्याचं सगळ्यांचं वर्णन अवघ्या 15-16 ओळीमध्ये करून देतात आणि मी म्हणणाऱ्या साहित्यिकांची बोबडी वळून जाईल इतकं अफाट लेखन दासगणू महाराजांचं आहे. परंतु आपल्यातलं ती वाक्चातुर्य, आपल्यातलं ते पांडित्य दासगणू महाराजांनी बाजूला लिहिलं आणि आईच्या ममतेनं, संतत्वाच्या कनवाळूपणानं आणि या समर्थ शक्तीचं यथार्थ दर्शन. खरं सांगू तुम्हाला, मुळात साधू कळणं मुश्किल, त्यात संत ओळखणं त्यापेक्षा कठीण आणि अवलियाला तर ओळखणं हे महाकठीण. दासगणू महाराजांनी या अवलियाचं वर्णन केलेलं आहे. मुळातच महाराज राहतात कसे, महाराजांची दिनचर्या एकसारखी आहे का, महाराजांच्या खाण्याच्या, झोपण्याच्या, उठण्याच्या, बसण्याच्या, बोलण्याच्या सगळ्या सवयी ह्या विलक्षण आहेत. ते कसे बोलतील, हे वारा कसा वाहील हे सांगता येतं का. वाऱ्याची मुक्त दिशा आहे, तो त्याला वाटेल तसा वाहेल, त्याच्यावरती कोणाचं बंधन नाही. आणि अशा या परमहंस आणि वेगळ्या विलक्षण वृत्तीनं वागणाऱ्या महाराजांचं चरित्र उभं करणं केवढी मोठी कसरत आहे. दासगणू महाराज आपल्यासमोर श्री महाराजांचं चरित्र उभं करतात, नव्हे ते त्याचं दर्शन आपल्याला घडवून देतात. आणि या दर्शनाचा महत्त्वाचा टप्पा आहे हा 6वा अध्याय. 145 ओव्या आहेत. 145 ओव्यामध्ये महाराजांच्या दिव्य लीलांपैकी 5-6 लीलांचा उल्लेख इथं केलेला आहे. कथाभाग आपण पाहतोच आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिली कथा येते ती महाराजांना मक्याची कणसं घाण्याकरता बंकटलालजी विनंती करतात की बाबा तुमच्या कृपेनं मळ्यामध्ये यावर्षी प्रचंड प्रमाणात पीक आलेलं आहे, कोळी मका आहे, हुरडा खाण्यासारखा आहे. आपली जर मर्जी असेल, आपली जर संमती असेल तर आपल्या सर्व भक्तांसहित माझी इच्छा अशी आहे की आपण मळ्यामध्ये यावं, मक्याचा आस्वाद घ्यावा. त्यानिमित्तानं आपली पावलं मळ्याला लागतील आणि आम्ही धन्य होऊ. केवढ्या विनयानं महाराजांना त्यांनी बोलवलं असेल. महाराजांनी संमती दिली आणि मग जे आवडीचे लोक होते, अखंड जया तुझी प्रीती मज ते तयाची संगती. मला बंकटलालजींची एक गोष्ट विलक्षण आवडते की बंकटलालजी हे त्या काळामधले गर्भश्रीमंत आहे, त्या काळामधले कोट्याधीश अब्जाधीश आहे, त्यांचा दरदरा आहे, त्या परिसराचे साहुकार ते असावे असं दासगणू महाराज एका ठिकाणी म्हणाले. सत्ता, संपत्ती, सौंदर्य, शक्ती या अहंकार आणणाऱ्या गोष्टी आहे.
पण असं असलं तरी बंकटलालजी हे अत्यंत अत्यंत कनवाळू मनाचे. उगाचच का महाराजांचं पहिलं दर्शन त्यांना झालं? त्यांच्याकडे काहीतरी आहे, ती रुजूता आहे, ती हृदयाची कोवळीक त्यांच्याकडे आहे, संतांना ओळखण्याची दृष्टी त्यांच्याकडे आहे. मुळातच या आपल्या लीलांनी जगाला फसवलं महाराजांनी, पण एक असा पक्का सद्गुरूचा बच्चा निघाला की त्याने ओळखलंच, हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात परब्रह्म आहे, हा कैवल्याचा पुतळा आहे, हे त्यांनी ओळखलं. आणि पहिल्याच भेटीमध्ये लव ॲट द फर्स्ट, म्हणजे पाहिल्याबरोबर प्रेमात पडणं ज्याला म्हणतो आपण, तसं बंकटलालाचं झालं आणि महाराजांचं बंकटलालाविषयी झालं. मुळातच खरं सांगू, जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, अशीच ही भक्तांची जातकुळी आहे. बंकटलालजी हे अत्यंत सिद्ध कोटीतले महाराजांचे अत्यंत आवडते भक्त आहेत. आणि असं सांगतात दासगणू महाराज की जेव्हा महाराज एखादा उग्र अवतार धारण करायचे, कोणावर तरी प्रचंड चिडलेले असायचे, मुळात महाराज हे वरवरचं असायचं सगळं, पण महाराज चिडले की सगळ्या मठामध्ये घबराट सुटायची, कोणीच समोर यायचं नाही, सगळेजण थरथर थरथर कापत उभे राहायचे. आणि जोपर्यंत थोडी वेळ वाट पाहिली जायची की महाराज शांत होतात का, महाराज आपल्या नेहमीच्या पद्धतीनं बोलतात का, परंतु हे जर जमलं नाही तर हळूच महाराजांच्या शिष्यवर्गापैकी बंकटलालजींना बोलवू जायचा. बंकटलालजी यायचे धावत पळत, हातातलं काम किती मोठा व्याप असेल, अनेक पेढ्या होती, अनेक दुकाने होती, गिरण्या होत्या, अनेक प्रकारची शेती होती, अनेक प्रकारचे व्यापार असतील, या सगळ्या व्यापामध्ये बसलेले बंकटलालजी हळूच कुणीतरी शिष्य पळत पळत जायचा, बंकटलालजीच्या कानामध्ये सांगायचं की बंकटलालजी चालावं लागतं म्हटल्यानंतर आहे त्या ठिकाणी कागद ठेवून पेन ठेवून तसेच धावत सुटायचे. कशासाठी रे बाबा, का बोलवलं रे बाबा, काही काम होतं का, नंतर येतो, आलंच पाहिजे का, काही नाही. त्यांना लक्षात आलं असेल की काहीतरी बिनसलं आणि माझ्या महाराजांना कदाचित माझी आवश्यकता आहे असं समजून ते पळत राहायचे. आणि काही नाही, काही बोलायचं नाही, हात जोडून महाराजांपुढं उभं राहायचं, संपलं. त्या दुष्ट राक्षसाला वधल्यानंतर नरसिंहाचा राग अनावर होतो आणि नरसिंह भगवान त्या हिरण्यकश्यपाचा तर वध करतातच, पण त्याच्यानंतर ते शांत व्हायलाच तयार नाही. सगळीकडे ते जो दिसल त्याला फटके मारत सुटले. लोक घाबरले आणि लोकांनी विनंती केली की माय लक्ष्मीला की बाई हे सांभाळा, तुमचे मालक फारच रुसलेले, जरा समोर जा. लक्ष्मी मातेनं दुरूनच रूप पाहिलं, ते म्हणले बाबा नाही नाही, हे माझ्याच्यानं शक्य होणार नाही, आपण काही सध्या जाणार नाही, कारण हे काही सध्या कार्यक्रम बिनसलेला आहे, मी इथं जाणार नाही. आणि मग कुणीतरी हुशार व्यक्ती प्रल्हादाला पुढं करतात आणि जसे भक्त प्रल्हाद या रागवलेल्या नरसिंह अवतारासमोर जातात तर वासराशी जैसी गाय भेटे पुण्यवंता. वासराला पाहिल्यानंतर ती रागवलेली गाय जशी शांत होऊन त्या वासराला चाटू लागायची, तशी बंकटलालाची आणि महाराजांची दृष्टादृष्ट झाली की महाराजांच्या पायाकडे पाहत बंकटलालजी हात बांधून समोर उभे राहिले की हळूच महाराज गडगडाला ठासत म्हणायचे, काय रे बंकटा, आलास का तू, बरं झालं बाळा. आणि झाला गेलेला राग रुसवा काय असेल नसेल तो एका मिनिटात संपून जायचा. काही बोलणं नाही, घेणं नाही, देणं नाही, परंतु नुसतं समोर पाहिलं, दर्शन मात्रे मन, तशी दोघांची अवस्था होती. आणि अशा या थोर बंकटलालांनी महाराजांना विनंती केली की बाबा चला ना, मळ्यामध्ये छान मकाची कणसं आली आहे, तुमच्या कृपेनं हे सगळं पीक यावर्षीचं चांगलं आहे, तुम्ही याल, तुमच्या निमित्तानं भक्तही येतील. आणि मग त्याने सगळे भक्तमंडळी गोळा केली आणि महाराजांसोबत तो मकाची कणसे खाण्यासाठी बंकटलालजी आपल्या मळ्यामध्ये येतात. दासगणू महाराज मळ्याचं वर्णन करतात की बंकटलालाची शेती अफाट आहे, विहिरी पाण्याने धरत्तर भरलेल्या आहे, कशाचीच कमी नाही. मुळात संत कृपा झाली, इमारत फळ आली. तुका म्हणे येतो देव ज्याच्या घरा पडे चिरा संसारा त्याच्या. ज्याच्या घरी देव आला ना तर त्याचा संसार फाटतो आणि ज्याच्यावर संतांची कृपा झाली त्याची इमारत फळ आली, काही कमी नाही. बंकटलालजीच्या घरी कसलीच कमी नाही. संतांची येदारी कशाची न वान, कशाचीच वान नाही, अशी अवस्था बंकटलालांची. सगळीकडं गच्च मकाची शेती आहे, कपाशीची शेती आहे, इतर फळबागायतीची शेती आहे
आणि बाजूला विहिरी गच्च भरलेल्या आहे. कुठल्या तरी झाडाखाली 10-12 आकट्या पेटवल्या जातात आणि 10-12 आकट्या पेटवून त्यावर मक्याची कणसं भाजली जातात. इथपर्यंत सगळं ठीक आहे. त्याचा धूर होतो, आपण कथानक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या धुरामुळं झाडावर बसणारं आग्या मोहळाचं जे पोळ आहे ते डिवचलं जातं आणि सगळ्या आग्या मोहळाच्या माश्या येऊन या जमलेल्या मंडळीला चावू लागतात. आता इथून पुढं गडबड सुरू झाली आणि जशी ती मक्याची कणसं भाजण्यानिमित्त पेटलेली ती शेकोट्या 10-12 एकदम झाल्या. आकाशभर त्याचा धूर झाला आणि ह्या मधमाशा धावत सुटल्या. 2-4 जणांना प्रसाद मिळाल्याबरोबर ते ओरडत पळत सुटले. काही जण जे होते त्यांनी घोंगड्याचा बुरखा केला आणि आपला जीव वाचवत ते पळून गेले. इथं घोंगड्याचा बुरखा हा शब्द फार महत्त्वाचा आहे आणि हा शब्द बघा, दासगणू महाराजांसारखा प्रत्युत्पन्न मतीचा संत ज्यावेळेस आपली लेखणी लिहिताना एखादा शब्द वापरतो ना, तर त्या शब्दाच्या पाठीमागे लपलेले अनेक अर्थ असतात. आध्यात्मिक कार्यामध्ये काम करत असताना, सद्गुरू सेवा करत असताना, सद्गुरूची आज्ञापालन करत असताना तुमच्या माझ्याकडून बऱ्याचदा घोंगड्याचा बुरखा घालून पळून जाणं होतं. एखादं कार्य आहे, अवघड कार्य आहे, सद्गुरूने ते सोपवलंय किंवा सद्गुरूच्या वतीनं आपल्यावरती ते सोपवलेलं आहे, त्यावेळेस आपण काहीतरी निमित्त करून त्या कामातून स्वतःला सोडून घेऊन आपल्या प्रपंचामध्ये रममाण होतो, आपल्या व्यक्तिगत कार्यामध्ये रममाण होतो किंवा त्या कार्यापासून अलिप्त राहतो. या अर्थानं दासगणू महाराज हा घोंगड्याचा बुरखा शब्द वापरतात. घोंगड्याचा बुरखा म्हणजे काय, तर कारण काढून कार्यातून बाजूला होणे. एखादा उत्सव असेल, एखादी कुठली तरी संतांचा एखादा कुठला तरी कार्यक्रम असेल, एखादा आध्यात्मिक कार्यक्रम असेल, एखादं सत्कर्म असेल, या सत्कर्मातून हळूच स्वतःची सोडवणूक करून बाजूला होणारे जे लोक आहे, या आशयानं हा शब्द इथं आला, घोंगड्याचा बुरखा. म्हणून सगळ्या भक्तांनी सावध झालं पाहिजे की आपल्याकडून कधी घोंगड्याचा बुरखा होता कामा नये. मुळात बुरखा असला की तो फाटतो, त्यामुळं घोंगड्याचा बुरखा कधीही करता कामा नये. कुठल्याही निमित्तानं जसं होईल तसं, जसं लाभेल तसं, कारण काम कार्य करून घेतात आपल्या हातून ते श्री महाराजच. वडील जशी मंदिराची पावती मंदिराची एखाद्या मंदिराला देणगी देतात आणि पावती मुलाच्या नावानं फाडतात, तसे कार्य महाराज करतात, पण त्याचं श्रेय देतात आपल्याला. या सत्कर्मापासून दूर राहणं हे फार तापदायक आहे. म्हणून सत्कर्मामध्ये राहावं. कधी कधी शक्ती कमी पडते, कधी कधी स्वास्थ्य कमी पडतं, कधी कधी ज्ञान कमी पडतं, कधी कधी वेळ कमी पडतो, कधी कधी प्रपंच आडवा येतो. हे ठीक आहे, होणार आहे, आपण प्रापंचिक माणसं आहे. परंतु यातून महाराजांना विनंती करावी की महाराज, या सगळ्या गोष्टी आडव्या येतात, ह्या निस्तारणं माझ्या हातामध्ये नाही, मला मदत करा. एक गोष्ट नक्की, मला तुमचं कार्य करायचं आहे, मला तुमची सेवा करायची आहे, पण ह्या गोष्टी आडव्या येतात आणि ह्या निस्तारणं माझ्या हातात नाही, कृपया मला मदत करा. आणि मग महाराज त्याला मदत करतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात. पण या अडचणीचा भाऊ करून आपण बाजूला होतो, या अर्थानं इथं घोंगड्याचा बुरखा करून बरेचसे जण पळून गेले. त्यापुढं दासगणू महाराज आणखी एक सनसनीत शिवी हाकतात. ती म्हणाल, इतक्यादा आम्ही हा अध्याय वाचला, 6वा अध्याय, कुठेही आम्हाला याच्यामध्ये शिवी दिसली नाही. सौम्य भाषेत शिवी देता येत नाही का? शिवी काय नेहमी अर्वाच्य असली पाहिजे का? शिवी नेहमी काय शरीरवाचकच असली पाहिजे का? असं नाही. काही शिव्या ह्या आध्यात्मिक शिव्या आहे. भक्ताला ती जर शिवी भक्ताला ते जर विशेषण वापरलं तर कुठल्याही भक्ताला त्रास होईल त्या गोष्टीचा. म्हणून इथं दासगणू महाराजांनी एक शब्द वापरलेला आहे आणि तो शब्द म्हणजे लड्डू भक्त. लड्डू भक्त ही तसं पाहिलं तर या अर्थानं भक्तीच्या प्रांतामधली शिवीच आहे. कारण भक्त हा पायाचा असू शकतो, भक्त हा संताचा असू शकतो, भक्त हा सेवेचा असू शकतो, भक्त हा वाङ्मयाचा असू शकतो, विचारांचा असू शकतो.
लड्डू भक्त हा केवळ खाण्यापुरतं, केवळ भौतिकतेपुरतं जो आसपास राहतो त्या अर्थानं म्हटलेलं आहे. आणि महाराज खरं सांगू, जर आपण महाराजांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो तर केवळ आणि प्रपंचाकरता आणि उदरभरणाकरताच आपण जर भक्ती करत असू तर आपण सुद्धा लड्डू भक्तच नाही का? मग हे लड्डू भक्त पळून गेले महाराजांपासून. आता कोणीच नाही. मळ्यामध्ये केवळ महाराज आहे, समोर पेटलेल्या आकट्या आहे आणि मधमाशा आहे. आणि महाराज स्वतःशीच गुणगुणत तिथं बसलेले. भजनानंदी निजानंदामध्ये महाराज गुंग आहे. खरं म्हणजे शेगावमध्ये एक पद्धतच होती त्या काळामध्ये की कोणाच्या घरी काही नवीन आलं की महाराजांना न्यावं, विनंती करावी, बाबा गाईनं वासरू दिलंय, ह्या खिरसाच्या वड्या आहे, ह्या मी तुमच्याकरता घेऊन आलेलो आहे. एखाद्याच्या घरी आंबा छान पिकला असेल त्याने 4 आंब्याच्या आणावे. एखाद्याच्या घरी नवीन धान्य आलं असेल त्यांनी ते महाराजांसमोर आणून टाकावं. का? तर महाराजांचा स्पर्श झाला की हे सगळं प्रासादिक होऊन जातं. प्रत्येकाच्या घरी काही नवीन काही झालं की ते महाराजांना आणावं. तसं बंकटलालाचंही होतं. आणि या मक्याच्या धुरामुळं पांगलेल्या माशा आजूबाजूला झाल्या, माणसंही पळून गेले. आता तिथं महाराज आणि माशा एवढ्याच उरल्या. बंकटलाल काही अंतरापर्यंत धावत गेले खरे. या संगती संगदोषा असं म्हणतो, सोबतच्या लोकांचा असर आपल्यावरती होत असतो. या सद्भक्ताने सुद्धा विचार केला की अरे या माशा जर चावल्या याच्या वेदनांपेक्षा आपण पळालेलं बरं, म्हणून ते थोडे अंतर पळत गेले. आणि पळता पळता भानावरती आले, पाठीमागं वळून पाहिलं. त्यांना अशी कल्पना असावी कदाचित की आपल्या पाठीमागं कुठेतरी महाराजसुद्धा पळत धावत निघाले असतील, महाराजांना सोबत घ्यावं. पण लांबून पाहिलं तर त्या झाडाखाली महाराज दिसतच नव्हते. भलं मोठं माशाचं पोळं जमिनीवरती बसावं तसं त्यांना दिसलं. आणि त्या परिसरातल्या सगळ्या माशा आज महाराजांचं दिव्यदर्शन घेण्यासाठी झाडावरून उतरून महाराजांच्या अंगाभोवती लपेटल्या. बंकटलालाच्या अंतःकरणाला काय वेदना झाल्या असतील. बाबा मी आज काय पाप केलं आहे, कुठून मला बुद्धी झाली की तुम्हाला या मळ्यामध्ये आणलं आणि तुम्हाला हे दुःख द्यायला कारण झालं. महाराजा मला माफ करा, क्षमा करा, असं म्हणत या पळणाऱ्या माणसांना त्यांनी सोडून दिलं आणि तो वापस फिरला. जसे बंकटलाल जवळ येऊ लागले तसे आपले महाराज त्या मधमाशांशी संवाद साधताय. आणि त्या मधमाशींना म्हणतात, बाळांनो माझा खरा भक्त येऊ लागला बरं का. एक काम करा, तो माझ्यासाठी आलेला आहे. इतर सगळेजण पळून गेले तुमच्या धाकानं, पण तो केवळ माझ्यासाठी आलेला आहे. जीवाची बाजी करत नाही, जीवाची बाजी लावून तो येतोय. त्याला परिणामाची कल्पना आहे की काही हो माझ्या महाराजांना मला सोडवायचं आहे याच्यातून, या भावनेनं तो येतोय. तर बाळांनो त्याला चावू नका बरं, माझं लेकरू लहान आहे. आपली आई स्वतःच्या जीवाचं पांघरून जसं आपल्या लेकराभोवती घालते ना, तसं महाराजांनी आपल्या कृपा छत्राचं पांघरून त्या बंकटलालजींच्या अंगावरती पांघरलं. म्हणून खरं सांगतो की आपण शेगावला जातो, महाराजांच्या चौकटीला नमस्कार करतो, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा या भावनेनं आपण जातो. पण या सद्भक्तांच्या पायरीला सुद्धा आपण नमस्कार केला पाहिजे की बाबा धन्य तुझी पायरी आहे की या ही पायरी ओलांडून माझे महाराज तुझ्या घरी रमले होते, येऊन बसले. काहीतरी तुमच्याकडे असलं पाहिजे की जे महाराजांना लुब्ध करत होतं. मुळात अनासक्ताला कशाची आवड आहे. महाराज तर एवढे विरक्त आहे की त्यांना कशाची कापडाची सुद्धा आवश्यकता नाही. असे महाराज ज्यांच्या मनात तुमच्याविषयी एवढी आकंठ आहे, एवढी ओढ आहे, म्हणजे तुमच्याकडे काहीतरी गोड आहे. माशांना महाराजांनी आदेश केला, बाळांनो माझ्या लेकराला जाऊ नका बरं का. आता तुमचं दर्शन झालं ना, तुमची भेट झाली ना, आता जाऊन बसा. आणि एखाद्या शहाण्या बाळासारखी ह्या मधमाशा उडाल्या आणि झाडावरती जाऊन बसल्या. बंकटलाल जवळ आले असतील, डोळ्यामध्ये अश्रू आले. घळघळ घळघळ अश्रू ओघळत महाराजांना ते पाहू लागले. महाराजांच्या अंगात जिकडं तिकडं काटेच दिसू लागले. काय करावं त्याला सुचना. आणि त्यांनी महाराजांना विनंती केली की बाबा अशीच बसा, मी 2 मिनिटात सोनाराकडे जातो आणि आपल्या अंगावरचे काटे काढतो. महाराज म्हणाले, ह्या गोष्टी करू नको रे बाळा, मी या माशीरूप सच्चिदानंदाला ओळखलेलं आहे. माशी तरी मीच झालो, मला काही नाही, मी ह्या सगळ्यांना ओळखू नये. त्यामुळं हे तुला आता कळणार नाही,
परंतु ह्या सगळ्या गोष्टी करू नको, याची मला काही आवश्यकता नाही. पण बंकटलालाची तळमळ पाहिली आणि मग महाराजांना लीला करणं आवश्यक वाटलं की अरे या लेकराची तळमळ, एखाद्या वेळेस लहान लेकरू तळमळत असेल तर त्याला समजवण्यासाठी त्याचा बाप, त्याची आजी किंवा त्याचे आजोबा ज्या पद्धतीनं त्याला रिॲक्ट होतात तसे आपले महाराज रिॲक्ट होतात. आणि ते म्हणले बघ काटेच काढायचे ना, 2 मिनटं थांब, मी तुला एक जादू दाखवतो. असं म्हणून महाराजांनी आपला श्वास रोधून धरला, कुंभक केला आणि अंगात रुतलेले काटे इतके पटकन बाहेर आले की बंकटलालाला आश्चर्य वाटलं आणि जणू काही झालंच नाही. अशा पद्धतीनं महाराज आपल्या आनंदामध्ये, एवढ्या माशा जर चावल्या असतील तर मनुष्य कसा उपास राहू शकतो. पण कुठलीही वेदना नाही, कुठलंही दुःख नाही, कुठलाही त्रास नाही, आरडाओरड नाही, जणू काही झालंच नाही. हा चमत्कार झाला आणि त्याला विसरूनही गेले. अरे बोलाव सगळ्यांना. पुन्हा बंकटलाल त्या लोकांना बोलवू गेले. घाबरत लोक आले आणि पुन्हा सगळ्यांनी आकट्या केल्या. कितीही धूर झाला, आता मात्र मधमाशा उठल्या नाही, कारण संतांची आज्ञा. म्हणून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गुरु वाक्यांना लंघयत, हे त्या मधमाशांना कळलं, त्या कावळ्यांना कळलं भास्कर पाटलांच्या उत्सवामध्ये की कावळ्यांना इथं येऊ नका. ते कावळ्यांनी सुद्धा ऐकलं. पण प्रश्न येतो माणसांचा, माणसालाच कसं कळत नाही, हाच आपला प्रश्न आहे. असो, तर तिथल्या आकट्यामध्ये कंस भाजली आणि सगळीजणं छान मक्याचा आस्वाद घेत आपल्या घरी परतली. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये आपण हा एक पक्का निर्धार ठेवला पाहिजे की एखादं कार्य जर चांगलं झालं असेल, एखादं सत्कर्म जर चांगलं झालं असेल तर ते सत्कर्म महाराजांमुळे, हा भाव प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवला पाहिजे. बंकटलालाच्या या चरित्रावरून आपल्याला एकच शिकवण घ्यायची की एखादं कार्य जर चांगलं झालं असेल तर ते महाराजांमुळं, आणि एखाद्या कार्यामध्ये काही चूक झाली असेल, एखाद्या कार्यामध्ये जर काही गडबड झाली असेल तर त्याचा दोष हा माझा आहे, केवळ मी त्या कमतरतेला मी जबाबदार आहे, हे भक्तांचं वर्तन असलं पाहिजे. या लीलेमधून आपल्याला बंकटलालजी हे शिकून जातात की एखादी चांगली गोष्ट घडली ते महाराजांमुळे, आणि कमतरता जर राहिली असेल, चुकीचं झालं असेल तर ते माझ्यामुळं. बंकटलालजी आपल्याला ही गोष्ट शिकवतात. आणि ही गोष्ट आपल्याला लक्षात आली तर त्या बंकटलालजींच्या शेतामधल्या मक्याचा आस्वाद श्री महाराजांसोबत आपल्यालाही झाल्याशिवाय राहणार नाही. लौकिक अर्थानं मका खाणं वेगळं, परंतु संतांच्या सहवासातील विचारांचे कोळेदाणे या निमित्तानं आपल्याला लाभतील आणि अनायासे लाभतील. कारण सद्गुरू आणि संत हा प्रसाद सगळ्यांनाच वाटत असतात, कारण सकळांशी येथे आहे अधिकार. यानंतर दुसरी लीला येते ती ब्रजभूषण पंडिताची. ब्रजभूषण पंडित हे सूर्यनमस्कार करत असतात, संस्कृत भाषेचे पंडित असतात. एक दिवस आपले सद्गुरू येतील, आपल्याला मार्गदर्शन करतील, आपल्याला दर्शन देतील जिथं कुठं असतील. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवांनी एक ओवी लिहून ठेवलेली आहे, सगळ्यांनी जीवाचे कान करून ठेवावे. त्या ओवीचा मतितार्थ असा आहे की गुरु भेटे आपैसा. ज्ञानदेव असे सांगतात की सद्गुरू हे सहजासहजी भेटतात. बरेच जण या ओवीला ही ओवी ऐकून गोंधळात पडतील की अरे आम्ही किती दिवसाची सद्गुरूची वाट पाहतोय, आम्हाला का नाही भेटत सद्गुरू, आमचे सद्गुरू आपल्यापर्यंत का भेटत नाही. तर त्याच्यासाठी लागणारी जी तलखी आहे ना, त्याच्यासाठी लागणारी जी तगमग आहे ना, ती ज्यावेळेस टोकाला पोहोचेल. कवी असं लिहितो की हो गई है पीढ़ पर्वत सी, हो गई है पीढ़ पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीढ़ पर्वत सी पिघलनी चाहिए और इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. ही पीडा ही चरण सीमेला ज्या दिवशी जाते ना, त्या दिवशीच त्या हिमालयाला वितळून त्यातून एक नवीन गंगा सद्गुरू कृपेची वाग्धारा आपल्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. ती तळमळ असली पाहिजे. आणि ही तळमळ दाखवणारं सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे ब्रजभूषण पंडित आहे. शिवर नावाचं गाव आहे दर्यापूरजवळचं, आणि त्या शिवर नावाच्या गावामध्ये चंद्रभागा नावाची नदी आहे. तिथं हा रोज सूर्योपासना करतो. आणि आज पहाटे सूर्योदयाबरोबर महाराजांनी तिथं येणं केलं. कसे आले, कोणत्या गाडीनं आले, कसे आले त्यांचं त्यांना माहिती.
महाराज असं सांगतात की महाराजांना जाण्यासाठी क्षणाचाही वेळ लागत नसे. जमिनीला पाय न लावता योगी वरून कसा चालतो हे महाराजांच्या चरित्रामधून अनेक उल्लेख गोष्ट आलेली आहे. कुठंतरी दूरचा भक्त तळमळतोय आणि ते घरी बसल्या बसल्या त्याची व्यथा कशी दूर करतात ही योग्यांचं लीला आहे. या सगळ्या या व्रजभूषणाच्या उद्धाराचा आजचा दिवस आहे. आणि या व्रजभूषण पंडितानं महाराजांची स्तुती केलेली आहे. आणि या सूर्योपासक साधूची महाराजांनी आशीर्वाद देऊन की बाबा तुला सगळं हे प्राप्त होईल अशा पद्धतीनं त्यांची भेट आणि त्यांना आशीर्वाद दिले. आणि व्रजभूषण पंडितांनी महाराजांची जी स्तुती केलेली आहे दासगणू महाराज लिहितात, हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानराशी ऐसे युगायुगी किती अवतार घेसी, झाल्यास दर्शन तुझे भयरोग चिंता नासे, गजानन गुरु मज पाव आता. या पद्धतीनं त्यांनी महाराजांची स्तुती केली आणि हा सुंदर असा भेटीचा प्रसंग दासगणू महाराजांनी रंगवलेला आहे. त्यानंतर पुढं नरसिंगजींना भेटण्यासाठी महाराज अकोटाला जातात असाही प्रसंग येतो. खरं म्हणजे या दोन साधूंची भेट आहे. तिसरा कोणी साक्षीदार त्या गोष्टीला नाही आहे. पण प्रज्ञावान कवी, प्रज्ञावान ज्याला काय म्हणता येईल दूरदृष्टी असणारे, संतत्वाचे पाईक असणारे दासगणू महाराज या भेटीचा अत्यंत सुंदर असा दाखला देतात. कुठल्या तरी महान दोन संतांच्या भेटी ज्यांनी अनुभवलेल्या आहेत आणि त्या दोघांच्या मनस्थितीचा अंदाज ज्याला आलेला आहे, अशा तटस्थपणानं तिसऱ्या ठिकाणी उभं राहून जणू काही मी त्या ठिकाणी हजर होतो इतकं सत्य, स्पष्ट आणि नितळ दर्शन या भेटीचं, महाराजांच्या या भेटीचं वर्णन, नरसिंगजींच्या आणि गजानन महाराजांच्या भेटीचं वर्णन दासगणू महाराजांनी इथे केलेलं आहे. आपल्या लहान्या भावाला भेटण्यासाठी मोठा भाऊ जावा, श्रीराम आपल्या भरताला भेटण्यासाठी स्वतः यावे, इतकं सुंदर चित्रण या विठ्ठलाच्या परमभक्ताला झालेलं आहे. आपल्या सद्गुरूचं कोटशा अल्लीचं स्मरण करत करत विठ्ठलाची भक्ती करणारे नरसिंगजी हे अत्यंत सिद्ध पुरुष आहे. आपल्या भक्तीनं त्यांनी त्या परिसरामधल्या लोकांना वेडं केलेलं आहे. सगळ्या लोकांना ते वंदनीय आहे. आणि अशा वंदनीय सद्गुरूंना जो वंदनीय आहे ते गजानन महाराज आपल्या गुरूंना भेटायला आलेले. अरण्यामध्ये दोन साधूंची भेट झालेली, याला साक्षीदार तिसरा कोणी नाही, परंतु दासगणू महाराजांच्या रूपानं आपल्याला तिथले एक साक्षीदार कळतात. आणि या महाभयंकर अरण्यामध्ये हे दोन संत बसलेले. संत संताला भेटतात, त्यांचा आनंद हा वर्णनातीत असतो. ज्यावेळेस दोन संत एकमेकाला भेटतात त्यावेळेस दोन पवित्र नद्यांचा संगम होऊन जो नितळ नदीचा सुस्वर निघावा, निनाद निघावा, तसे दोघांचे हुंकार त्या भूमीनं ऐकले असतील. दोघांनी एकमेकांना आनंद आलिंगन दिला असेल. ये हृदयीचे ते हृदयी घातले, या न्यायानं दोघं एकमेकाला भेटले असतील. आणि त्यांचा तो जो प्रेम आहे, त्यांचं जे एकमेकाविषयीची आस्था आहे, एकमेकांना ओळखण्याचं जे भान आहे किंवा परस्पराच्या भक्तीचा त्या एकमेकांनी केलेला सन्मान आहे, ही एक विलक्षण घटना आहे. आणि या अत्यंत आध्यात्मिक घटनेचे साक्षीदार आपल्याला दासगणू महाराज बनवतात. वास्तविक या भेटीमध्ये दोघंच जण आहेत, तिथं तिसरा कोणी नाही. पण तो दासगणू महाराज आपल्या ध्यान आणि कल्पनाशक्तीनं तो प्रसंग आपल्यासमोर उभा करतात. आणि दासगणू महाराजांच्या काव्यातला तो भाव आपल्याला सांगून देतो की एक हरी एक हर, जणू काही हरी आणि हराची भेट व्हावी. एक हरी एक हर, चालते बोलते परमेश्वर, एक राम एक कुमर, वसुदेव देवकीचा. एक प्रत्यक्ष श्रीराम तर दुसरे श्रीकृष्ण. एक मुनी वसिष्ठ, वा, एक मुनी वसिष्ठ, एक पाराशर ऋषी श्रेष्ठ, एक जान्हवीचा काठ, एक तट गोदेचा. दासगणू महाराजांचं गोदावरीवरती प्रचंड प्रेम आहे. असा कुठला अध्याय नाही की ज्याच्यामध्ये गोदावरी नदीचं, गोदावरी मातेचं दर्शन झालं नाही. आणि दासगणू महाराजांनी कायम हेच मागितलं की वस्ती असो गोदावरीच्या तटी,
गोदावरीविषयी दासगणू महाराजांचं प्रचंड प्रेम आहे. ही जी गोदामाई आहे त्यांची वाणी म्हणजे साक्षात गोदामाईच आहे. आणि ते लिहितात की एक जान्हवीचा काठ आहे ते एक तट गोदावरीचा, दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद सारखा, पैसदे झाले आसनी एका, हितगुज ते कराव्या. इथं हितगुज हा शब्द आलेला आहे. इथं हितगुज हा शब्द अत्यंत मोलाचा आहे. दोन संत एकत्र आले, उद्देश काय? गप्पा टप्पा करणे, वेळ काढणे, टाइमपास करणे हा उद्देश नसेलच. करमत नाही म्हणून आले, कुठला मोठेपणा काही दाखवायचं आहे अजिबात नाही. येण्याचा उद्देश काय? कुठल्याही गोष्टीचं प्रयोजन असतं. प्रयोजनाशिवाय जगामध्ये कुठलीही गोष्ट घडत नाही. कुठलीही जगामधला वारा जरी हलतो तर त्याचं काहीतरी प्रयोजन असतं. मग या दोघांचं प्रयोजन काय? तर प्रयोजन आहे हितगुज करणे. बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. जगामधले लोक बुडताना पाहताना संतांना कळवळा येतो. त्यांचं अंतःकरण तिळतिळ तुटतं आणि या तिळतिळ तुटणाऱ्या अंतःकरणातून ते जे संवाद करतात त्याचं घुसळण होतं आणि त्या घुसळणीतूनच सर्वसामान्य माणसाच्या मुक्तीचा रस्ता पुढे येतो. नवनीतासारखं हृदय असतं संतांचं. मृदू सभाय नवनीत तैसे संतांचे तसं काळीज असतं संतात, तैसे सज्जनांचे चित्त. आणि या घुसळणीमधून ते काहीतरी सार बाजूला काढतात आणि या सारातूनच तुमचा माझ्या जीवनाचा प्रकाश, त्याचे कवडसे आपल्या घरामध्ये येऊ लागतात आणि दोघं हितगुज करतात की कसे लोकांना या कराल काळामधून मार्गी लावावं. केवळ पोटाची चिंता करणाऱ्या, लौकिकाच्या चिंता करणाऱ्या समाजाला, लौकिकाची चिंता करणाऱ्या मंडळीला आपल्याला ह्या राजमार्गावर कसं आणता येईल, त्याला भगवतप्रिय मार्गावरून कसं त्याच्या इच्छितापर्यंत पोहोचता येईल. जो जीव जन्माला आला त्याला मुक्त होण्याचा अधिकार आहे आणि जीव मुक्त होईपर्यंत सद्गुरू त्याच्यासोबत असतात. एकदा त्यांनी पदरी घेतलं. माझे सद्गुरू नाना महाराज तराणीकर नेहमी सांगायचे की एखादा जीव सद्गुरूंनी पदरात घेतला की तो जीव मुक्त होईपर्यंत सद्गुरू येतच असतात आणि त्याला पुढं 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 नेत असतात. कितीही जन्म लागू दे बाबा, मी तुझ्यासोबत आहे, पण तुला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही, असा कॉन्ट्रॅक्ट जे करतात ते संत, ते सद्गुरू. काय सुंदर प्रसंग असेल तो. आणि हा प्रसंग त्यांनी दासगणू महाराजांनी वर्णन केला. एकीकडे ते सांगतात की बाबा रे, तू प्रपंचामध्ये राहायला चांगलं केलं, मी योग स्थितीमध्ये राहिलो, परंतु प्रपंच करून तू इतकं पुढं आलो तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि तू आणि मी एकच आहोत, एकरूप आहे, बाकी दुसरं काही नाही. नरसिंगजीसुद्धा अत्यंत आदराने दोघांना महाराजांना विनंती करतात की बाबा वारंवार मला भेटायकरता येत जा. मी तुमचा लहान भाऊ आहे आणि लहान भावाला भेटण्यासाठी तुम्हाला निश्चितच यावं लागेल. महाराजही त्यांना सांगतात. तेवढ्यात एक गंमत घडते की गावामध्ये कोणीतरी निरोप देतो की बाबा आपल्या जंगलामध्ये आपल्या नरसिंग बाबांना भेटण्यासाठी शेगावचे गजानन महाराज आलेले बरं का. महाराजांना जशी या गोष्टीची कुणकुण लागते की गावच्या गाव इथं आपल्याला भेटायला येतं आहे आणि आता हा जो भेटीचा आनंद आहे हा बाजूला राहील आणि लोक येऊन आपल्याला या सगळ्या गोष्टीचा हे होईल. हळूच महाराज तिथून निघाले, लोक आले आणि लोक येण्याच्या आधी अर्थात महाराज निघून गेले होते. कसे गेले, काय गेले, हा विलक्षण गोष्ट आहे. त्यानंतरचा पुढचा जो प्रसंग येतो तो प्रसंग शिवरहून आल्यानंतर, व्रजभूषणाकडून आल्यानंतर महाराज शेगावमध्ये येतात. महाराज आल्याची बातमी बंकटलालाला लागते. कशी लागते, काय लागते, कारण त्याची तळमळच असते. महाराज जर बाहेर गेले तर ते अस्वस्थ होतात. कसंही करो, जशी गाय बाहेर गेली तर तिचं वासरू ज्या पद्धतीनं अस्वस्थ हंबरतं तसं बंकटलालजी आतल्या आत हंबरतात आणि दूरदेशी तिच्या गाईला, त्याच्या माईला आणि इकडं सद्गुरू आईला बरोबर त्याच्या वेळेला कळतात आणि त्या हंबराला प्रतिसाद ते देत असतात. म्हणून महाराज आल्याची बातमी बंकटलालजीला आणि बंकटलालजी धावत महाराजांकडे येत आहेत ही बातमी महाराजांना सांगायला काही दुसऱ्या संदेशवाहकाची गरज नाही. धावत धावत ते गेले
महाराजांचा हात धरला, पायावरती लोटांगण घातलं असेल, महाराजांनी त्यांना जवळ घेतला असेल. एक दिवससुद्धा विरह सहन होत नाही. न भावा वियोग जन्मोजन्मी, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे, त्रिविध तापाची झाली बोळवला. देखिल्या चरण वैष्णवांचे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शीन गेला. अनंत जन्माचा शीन ज्यांच्या दर्शनानं दूर होतो, अशा त्या गजानन महाराजांना साक्षात एक दिवसाच्या अंतरानं जरी पाहिलं तरी देवा किती दिवस झाले दर्शनाला. भुकेली मी पाडस वाटप आहे देवा, या न्यायानं गजानन महाराजांचा हात त्यांनी धरला आणि चालत 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 ते रस्त्यानं चालत चालत आले. एक वळण असं लागलं की जिथून बंकटलालाच्या घराकडे ते वळण जात होतं. महाराज तिथं थांबले आणि ते बंकटलाला हळूच सांगतात, बंकटलाला तिकडं नाही, आज इकडं जाऊया. बंकटलालजी आश्चर्याने म्हणतात, बाबा आपलं घर या रस्त्यानं आहे ना? ते म्हटले, अरे आम्ही परमहंस संन्यासी, आम्हाला तुमच्या संसारी माणसाच्या घरी राहून चालणार नाही. जगामध्ये अनेक पूर्वी परमहंस होऊन गेले, त्यांनी कुठल्या संसारी माणसाच्या घरी राहिले नाही. बाळा माझं तुझ्यावरती प्रेम आहे, मला ते टाकवत नाही, मला नाही म्हणता येत नाही, म्हणून मी तुझ्या घरी राहिलो. शंकराचार्य असतील, मच्छिंद्रनाथ असतील, गोरक्षनाथ असतील किंवा समर्थ श्री रामदास स्वामी असतील, महाराजांनी काय समर्थांना आपल्याजवळ ठेवून घेतलं नसतं, परंतु ते सज्जनगडावरती राहिले. त्यांनी सांगितले, नाही बाबा आम्हाला संसारी लोकांच्या मध्ये राहता येणार नाही, आमचं लक्ष तुमच्यावर आहे, आम्ही तुमची चिंता करू, पण आमचा निवास हा वेगळा असला पाहिजे, आम्ही परमहंस संन्यासी आहोत, त्यामुळं आम्हाला तुझ्या घरी राहता येणार नाही. आतापर्यंत राहिलो. बंकटलालाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, परंतु बंकटलालजीनं व्यवहारी होते. त्याने विचार केला की महाराज दुसऱ्या गावात राहायपेक्षा निदान इथंच गावात कुठं राहतील तर निदान रोज सकाळी जाऊन दुपारी जाऊन जेव्हाही मनात येईल, जसं लहान्या बाळाला जशी भूक लागली तसं ते धावत धावत जातं, रांगत रांगत जातं, जिथं त्याची माय आहे तिचा पाय पकडतं आणि मग त्याची भूक भागते. तसं मला जेव्हा वाटेल तेव्हा मी महाराजांना भेटू शकतो ना, हरकत नाही. त्यांनी थोडी समजदारी घेतली. ठीक आहे बाबा, पण गाव सोडून जायचं मनात आणू नका, शेगाव सोडून जाऊ नका. ते म्हटले, नाही रे बाबा, तुझ्या भक्तीला विकलेलं आहे, फक्त एक काम कर, आजपासून मी या मारुतीच्या मंदिरात राहणार आहे. मारुतीचा उत्सव जवळ येतोय, श्रावण मास आलेला आहे आणि या मारुतीच्या उत्सवाचं निमित्त करून महाराज या श्रावण महिन्याच्या आरंभी या मंदिरात राहायला आले. भास्कर पाटील सेवेसाठी होते सोबत, काही का असना महाराज इथं आले असं म्हणून बंकटलाल तृप्त होतात. दुरून का होईना, दुरून तरी दर्शन होईल, नाही आपल्या घरात राहिले तर हरकत नाही असं म्हणून बंकटलालजी जड अंतःकरणाने महाराजांना तिथं राहण्यासाठी संमती देतात. काय वाटेल ते सांगा बाबा, पण गावातून जाऊ नका, या पद्धतीनं महाराज तिथं राहतात. आणि या वळणावरती महाराज मंदिरामध्ये येतात आणि मंदिरात काही दिवस राहतात. निरुपाय झालेला असतो, काही दुसरा पर्यायही नसतो, निरुपाय होऊन तो रुकार देतो की चला ठीक आहे बाबा, तुमची इच्छा आहे ना, तुमच्या इच्छेला मी मान देतो आणि इथंच राहा, अशा पद्धतीनं महाराज तिथं राहतात. ह्या अध्यायाचं फळ जे आहे ते मुमुक्षू म्हणजे ज्ञानप्राप्तीची तळमळ असणारा व्यक्ती, या मुमुक्षूला संत सेवेचा लाभ मिळावा हीच या अध्यायाची फलश्रुती आहे. मुळातच मनुष्यत्व आणि मनुष्यत्वाला मुमुक्षुत्व या दोन दुर्लभ गोष्टी आहेत. दुर्लभे मनुष्यव जन्म, मनुष्याचा जन्म, दुर्लभे भारतीय जन्म, आणि त्यातल्या त्यात मनुष्य रूपानं आपल्याला भारतामध्ये जन्म मिळाला. मुळातच भारतामध्ये जन्म मिळणं दुर्लभ आहे. दुर्लभे 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 भारतीय जन्म, त्यात मनुष्यत्व मिळालं, माणसाचा जन्म मिळाला. आणि निवळ माणसाचा जन्म मिळून
देव थांबवले नाही. त्यांनी याही पुढचं दान आपल्याला दिलं. त्यांनी मुमुक्षुत्व दिलं, कैवल्य प्राप्तीच्या ज्ञानाची तळमळ आपल्याला दिली, अध्यात्म ज्ञानाची तळमळ आपल्याला दिली. पण ते ज्ञान होऊनही पूर्णत्व मिळत नाही. मुमुक्षुत्व प्राप्त जरी झालं तरी संत चरण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पूर्णत्व नाही. संतांची सेवा मिळाली तर ज्ञान नसलं तरी मिळतं, योग नसला तरी तो प्राप्त होतो, ध्यान नसलं तरी ते प्राप्त होतं. जीवनामधल्या इतर सगळ्या म्हणजे त्या प्रपंचिक असू द्या किंवा पारमार्थिक असू द्या, ज्याही गोष्टीचा अभाव आहे त्या गोष्टीची परिपूर्णता होते. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, जो कल्पवृक्षाखाली बसला त्याच्या जीवनात अभाव कशाचा राहत नाही. परंतु कल्पवृक्ष लाभावा लागतो. कल्पवृक्ष ही प्रतिमासुद्धा इथं पूर्णत्वाला येत नाही, कारण कल्पतरू मागितले तेच देतो. कल्पतरूच्या खाली आपण जर बसलो आणि किंवा कामधेनूच्या जवळ आपण बसलो तर जे मागितलं तेवढंच देणार. मग ते चांगलं आहे का वाईट ते नाही पाहणार. परंतु संत अशी कल्याणाची भव्य पेठ आहे की ते माझ्या हिताचं, तेची माझे हित करती सकळ. ते माझ्या हिताचं सगळ्या गोष्टी करतात. आणि काय करतात तर करुणी सायास निरंतर. सद्गुरू आणि संत हे निरंतर सायास करत करत माझं कल्याण करण्यासाठी झटत असतात. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये माझ्या कल्याणाची आस दडलेली असते. आपल्याला ते कळत नाही. दासगणू महाराजांसारखे समर्थ लेखक, समर्थ साहित्यिक, समर्थ कवी आणि समर्थ द्रष्टे संत ज्यावेळेस या गोष्टीचं अंजन आमच्या डोळ्यामध्ये टाकतात त्यावेळेस आम्हालाही दिसू लागतं की अरे ही गोष्ट खरंच आहे. आपल्याला या गोष्टी वरवर पाहताना छोट्या छोट्या वाटल्या, त्या लीला कथारूप पाहिल्या तर त्यातून रंजकता येईल. परंतु त्या कथेच्या मधला भाव जर पाहिला तर या सगळ्यातून दासगणू महाराजांना हे सुचवायचं आहे की या 6व्या अध्यायातून या मनुष्यातून मुमुक्षुत्वाकडे आलेल्या सद्भक्ताला संतांचे चरण लाभावे. आणि ज्याला संतांचे चरण, खरं म्हणजे आपल्याकडे पाद्यपूजा करण्याची पद्धत आहे, आपल्याकडे पादुका पूजनाची पद्धत आहे. ज्याचा पाया पक्का त्याची इमारत पक्की. म्हणून जो पायाजवळ बसतो, खरं सांगू आपलं मस्तक जर सद्गुरूच्या पायावर असेल तरच सद्गुरूचे हात आपल्या मस्तकावरती असू शकतील. आपण ताट उभं राहिलो तर सद्गुरू आपल्या मस्तकावरती हात कसा ठेवला. म्हणून आपण संत चरणाजवळ लीन व्हावं. आणि संत चरणाजवळ जर लीन झालं तर त्यांचा हात आपसूक आपल्या कल्याणासाठी आपल्या मस्तकावर आल्याशिवाय राहणार नाही. तेच माझे हित करती सकळ. अशा पद्धतीनं या दासगणू महाराजांनी या 6व्या अध्यायाच्या समारोपासाठी बंकटलालाचा होकार घेतला की बाबा काही हरकत नाही, तुम्ही राहा मंदिरामध्ये पण शेगाव सोडून जाऊ नका. आणि समर्थांनी त्यांना समर्थ गजानन महाराजांनी त्यांना पद्धतशीरपणे समजून सांगितले, अरे बाबा मोठे मोठे लोकांचे, साधू लोकांचे पाय तू, त्यांना काय राहण्याला घर नव्हतं का, गावामध्ये ते वस्ती करू शकले नसते का, परंतु ते जंगलामध्ये राहिले. याचं कारण काय तर त्यात तुमचं कल्याणच आहे माझ्या म्हणण्यास. आणि म्हणून महाराजांनी त्यांना सांगितलं की याचा विचार करावा, हट्टमुळीनं करावा धरावा, माझ्या म्हणण्यास मान द्यावा, यात कल्याण तुझे असे. निरुपाय होनी अखेर, देता झाला रुकार, तो बंकटलाल सावकार. सावकार हा शब्द महत्त्वाचा वापरला इथं. सावकार सहजासहजी कोणाचं ऐकत नाही, कारण धनाच्या बळावर लोक अनेक गोष्टी विकत घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु हा सावकार असूनही रुकार देतो. इथं दासगणू महाराजांच्या शब्दांच्या लीला जेव्हा आपण पारायणामध्ये जेव्हा पारायण करता जेव्हा परायणता त्यामध्ये येऊ लागते त्यावेळेस त्या शब्दाचा अर्थ कळवता. इथं बंकटलाल सावकार हा शब्द वापरला. सावकार असूनही जो रुकार देतो त्याला माहिती की माझ्या धनाच्या अपेक्षेनं महाराज माझ्याकडे आले नाही. माझ्या घरामध्ये चांगल्या सोयीशीर घर आहे म्हणून महाराज माझ्याकडे. बऱ्याच जणांना असं वाटतं की एखादे साधू संत आपल्या घरी आणावे आणि त्यातल्या त्यात कोणाच्या घरी आणावे तर ज्याच्या घरी सुख सुविधा व्यवस्थित असतील. कमोडचा संडास असेल, व्यवस्थित AC असेल, घरदार व्यवस्थित असेल, पायऱ्या चांगल्या असतील, वर जिने चढून जायचं काम नसेल, स्वयंपाकघर अटॅच, ह्या सगळ्या गोष्टी पाहून सद्गुरू आपल्या घरी येत नाही बरं. ते झोपडीमध्ये जातात. त्यांना अंतःकरणाची रुजुता पाहिजे असते. म्हणून हा सावकार होता, याच्याकडे सगळ्या गोष्टीची उपलब्धता होती, ती पाहून महाराज गेले नाही.
याच्या अंतःकरणामधली कोळीक पाहून महाराज तिथं झाले आणि महाराजांच्या या बोलण्याला बंकटलाला, सावकार असणाऱ्या बंकटलालाने रुकार दिला. देता झाला रुकार तो बंकटलाल सावकार, गजाननाच्या म्हणण्याला मंदिरी स्वामी समर्थ येता, हर्ष झाला समजता. इथं समजता शब्द का वापरला तर समजता हा शब्द एवढ्याकरता वापरला की कितीही बंकटलालजी जरी उदार असतील, कितीही सज्जन असतील, तरी गरीब मनुष्य असतो ज्याची हातावरची रोजीरोटी असते, ज्याचा दिनक्रम हा अतिशय कष्टाचा असतो, ज्याच्याकडे काही फार वस्तू उपलब्ध नसतात, गरिबी असते, असा मनुष्य एकदम श्रीमंताच्या घरी जायला लाजतो. भलेही बंकटलालाची कवाडं उघडे असतील, परंतु तो गरीब माणूस तीनदा जाताना विचार करायचा आणि लांबूनच बंकटलालाच्या हवेलीकडे पाहत म्हणायचा की बाबा थोडंसं बाहेर या ना, बाहेरून का होईना तुमचे पाय आम्हाला दिसतील, तुमची कृपादृष्टी आमच्यावरती होईल, असं म्हणून लांबूनच ते लोक दर्शन घेत असतील, कारण या माढीवर जाण्याचं धैर्य त्यांच्याकडे नाही. पण ज्या दिवशी गावातल्या सर्वसामान्य लोकांना हे कळतं की आपले महाराज आता मारुती मंदिरात राहायला आले, त्यातल्या बहुतांश लोकांना आनंद झाला. अरे वा, बरं झालं रे बाबा, आता केव्हाही मंदिरामध्ये जाता येईल. मारुतीरायाच्या नमस्काराबरोबर माझ्या सद्गुरू गजानन बाबांच्या पायावरती मला नतमस्तक होता येईल, त्यांचा कृपेचा स्पर्श मलाही जाणवेल, त्यांच्याशी 2 शब्द संवाद करण्याचं भाग्य लाभेल. बंकटलाल सावकाराच्या घरी जायची हिंमत आमची नव्हती. सावकार पुष्कळ बिचारे मोठ्या मनाचे, पण भीती वाटते एवढ्या मोठ्या माणसाच्या घरी आपण फाटक्या माणसाने कसं जावं. म्हणून सगळ्यांना समजता हा शब्द किती सुंदर योजला. म्हणजे दासगणू महाराजांचा कुठलाही शब्द आला ना तो व्यर्थ नाही. त्या शब्दामागं दडलेला भावार्थ आपण जर पाहिला तर हर्ष झाला समजता. भास्कर पाटील शुश्रूषे करता. आता राहिला प्रश्न, महाराजांची तिथं व्यवस्था कोण पाहिल, कोण सेवा करील, तर भास्कर पाटील तिथं शुश्रूषे करता. सतत निरंतर हा शब्द वापरला. निरंतर म्हणजे कुठलंही अंतर न राखता, कुठलेही पडदा न राखता, निरंतर सातत्यानं, स्वतःचं असं काहीच नाही. महाराजांच्यामुळे भास्कर पाटलांचं जीवन झालं होतं आणि भास्कर पाटील हे जवळ होते. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षुला दावो पथ संत चरण सेवेचा, हा मुमुक्षुला संत चरण सेवेचा पथ दाखवणारा हा 6वा अध्याय या ठिकाणी दासगणू महाराजांनी संपन्न केलेला आहे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 6ोऽध्याय गोडः. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अल्पस्वल्प बुद्धीनं यथामथी जसं शक्य असेल तसा या ग्रंथाचा विचार केला. मुळातच या ग्रंथांची व्याप्ती ही प्रचंड आहे. आपल्या अल्पबुद्धीनं जसं शक्य असेल तशी महाराजांची सेवा, माऊलीची सेवा करायचा प्रयत्न केलेला आहे. यात जे काही चांगलं असेल, जे तुमच्या मनाला भावलं असेल, जे तुम्हाला चांगलं वाटलं असेल, तो माझ्या सद्गुरूचा प्रसाद तो घरी घेऊन जा. निश्चितच तो तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करेल. आणि यात जायला काही चुकीचं वाटलं असेल, जे तुमच्या मनाला भावलं नसेल, ज्या वाक्याचा तुम्हाला त्रास झाला असेल, तो माझ्या बुद्धीचा दोष, तो मला परत करा. झालेली सेवा सद्गुरूचरणी अर्पण करतो आणि थांबतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.